नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. इकॉनॉमिक्सच्या अँगलनं एक मुद्दा वारंवार भूतपूर्व परीक्षांमध्ये आयोग विचारत होता, तो म्हणजेच काय, तर HDIच्या असणाऱ्या इंडेक्स बद्दल. हा जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे त्याचं महत्व काय आहे, ती सुरुवातीच्या बाबतीमध्ये एक भारतीय व्यक्ती, एक पाकिस्तानी व्यक्ती यांच्या असणाऱ्या स्कॉलरली व्ह्यूनं तो जगासमोर आला आणि जग त्याला 1990च्या नंतरच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने अडॉप्ट करतोय, या सगळ्या प्रोसिजरच्या माध्यमातून आज UNDP त्या असणाऱ्या प्रोसेसला कशा पद्धतीने अडॉप्ट करतोय, प्लस प्रत्येक वर्षी थीम जनरेट करत असताना कोणकोणत्या विचारांना महत्व दिलं जाते आणि यातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे का, तो शाश्वत विकास आपल्याला साध्य करायचा आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करणं अपेक्षित आहे, रिस्पेक्टिव्हली एखाद्या असणाऱ्या देशाला प्रत्यक्षात स्वतःच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला अचीव्ह करत असताना कशा पद्धतीनं या असणाऱ्या चॅलेंजेसला चॅलेंज करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा या असणाऱ्या टॉपिकच्या माध्यमातून कव्हर होतोय. त्यामुळं हा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. करंट अफेअर्सच्या अँगलनं, इकॉनॉमिक्सच्या अँगलनं वारंवार प्रश्न याच्याशी संबंधित असतात. त्यामुळं या असणाऱ्या HDIचा मुद्दा तुम्ही एकदम टू दी पॉइंट आणि बेसिक पासून ते आत्ताच्या रिपोर्ट पर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा आढावा याच्यामध्ये घेऊया आपण. शेवटी एक दोन क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला UPSCनं आणि राज्यसेवेच्या अंतर्गत विचारले गेलेले क्वेश्चन्स होते. तोच असणारा एक अँगल क्रिएट करून मी क्वेश्चन तयार केले, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हा जो इंडेक्स आहे 2022-23 चा आहे, जो आत्ता रिलीज झालाय 24 मध्ये. मुळात जो जुना इंडेक्स होता 2021 चा होता आणि हा जो नवीन येतोय त्याच्यामध्ये बरेचशा असणाऱ्या गोष्टी भारताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दिसतात आपल्याला, पण त्याच्यामध्ये वेगळं पण काय ते पण बघूया आपण. एक महत्वाचा मुद्दा पाहिला या असणाऱ्या इंडेक्सच्या बाबतीमध्ये, तर हा कोण रिलीज करतोय, तर हे तर बघूयाच आपण. युनायटेड नेशनचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे ना, हा असणारा इंडेक्स, या इंडेक्समध्ये भारताची रँक आता ज्या न्यूजच्या अनुषंगाने पाहिली तर 2021 मध्ये किती होती, ती 191 देशांच्या तुलनेमध्ये भारताची रँक होती 135. जरा डॅमेज झाला होता 2021 मध्ये आणि तो आत्ता बघितला 2022 मध्ये, तर इथं एका स्थानानं थोडीशी सुधारणा होताना दिसते. 193 देश आहेत, पण मागचे 191 देश होते, देशाची संख्या पण वाढली, तसं भारत एका अंकानं आपल्याला सुधारतानाही दिसतो. 135 वरनं भारत 134च्या अँगल वरती येताना दिसतोय. सोबतच काय लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या इंडायसेस मध्ये भारताला नुकसान पण झाले. कशामुळे नुकसान झाले इथं, तर इनइक्वालिटीमुळं, असमानतेमुळं या असणाऱ्या इंडायसेस मध्ये भारताला किती टक्क्याचं नुकसान झालेलं आहे, तर 31.1% नुकसान आहे. म्हणजे भारतात असमानता आहे हे दाखवण्याचा संदर्भ या इंडेक्सच्या माध्यमातूनही आपल्याला दिसतोय, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. सोबतच संदर्भ आणला तर काय लक्षात घ्यायचं इथं, ओके. यासोबत काय लक्षात घ्यायचं की या असमानतेच्या अंतर्गत जर बघितलं तर आशियाचा आणि त्यातल्या त्यात दक्षिण आशियातील असणाऱ्या HDIचा उल्लेख केला तर इथं जगातील सर्वाधिक असणारा तोटा हा दक्षिण आशियामध्ये आपल्याला प्राप्त होताना दिसतोय किंवा तिथं हायलाइट होताना दिसतोय. आणि यामध्ये पाहिलं तर सब सहारा आफ्रिकेनंतर पॅसिफिकचा क्रमांक याच्यामध्ये लागताना दिसतोय. म्हणजे डॅमेज इनइक्वालिटीमुळे आपल्याला कोणकोणत्या झोनमध्ये जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, तर त्याचा रेफरन्स पाहिला तर आपण पहिल्यांदा उल्लेख करूया तो म्हणजे दक्षिण आशियाचा उल्लेख करूया, नंतर रेफरन्स येतो त्या ठिकाणी सहारा आफ्रिकेचा उल्लेख करूया, नंतर आपण त्या ठिकाणी बघितलं तर इथं पॅसिफिकचाही उल्लेख याच्यामध्ये, पॅसिफिक ओशनच्या झोनमध्ये जेवढे कंट्रीज त्या ठिकाणी अटॅच्ड आहेत का त्यांचाही उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. ओके. सोबत पाहिला तर या असणाऱ्या HDI मध्ये उच्च मानव विकास श्रेणीमध्ये श्रीलंका आणि चीन हे आपल्या भारतापेक्षाही वरच्या रँकवरती दिसतात आपल्याला. श्रीलंकेचा उल्लेख केला तर 78 नंबरचा आहे, जो श्रीलंका इकॉनॉमिकली क्रायसिसमध्ये खूप मोठ्या पद्धतीने अडकलेला होता.
त्या श्रीलंकेमध्ये आपल्याला दिसतो. तो भारतापेक्षा खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. चीनचा उल्लेख केला तर चीन आपल्याला 75व्या क्रमांकावर दिसतोय. बाकीच्या आपल्या आसपासच्या देशांचा उल्लेख केला तर ते देश थोडेसे भारताच्या खाली दिसतात आपल्याला. मग याच्यामध्ये भूतान, बांगलादेशचा उल्लेख केला तर 125 नंबरचा भूतान आहे. बांगलादेश 129व्या क्रमांकावरती आहे. आणि आपल्या जवळचा नेपाळ आहे 146व्या क्रमांकावरती. आणि आपला जवळचा मित्र जो आहे ना तो आहे सगळ्यात 164व्या क्रमांकावरती आपल्याला दिसतो 193 देशांच्या लिस्टमध्ये. मग या असणाऱ्या लिस्टचा उल्लेख केला तर सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा कशावर लक्षात घ्यायचा आहे? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये मानवी संसाधनाचा वापर जेवढ्या चांगल्या उत्तम पद्धतीनं करता येईल त्याच माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडता येऊ शकतो. कारण या ठिकाणी मानवांना म्हणजे लोकसंख्येला एक असेट म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. मग तो काय आहे असेट? तर त्या अनुषंगाने भारताचा आत्ताच्या कंडिशनमध्ये पॉप्युलेशनचा उल्लेख याच्यामध्ये करूया. लोकसंख्येचा संदर्भ बघितला तर लक्षात घेतो आपण किती तर 143 कोटींची असणारी संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते, जे 100 कोटी क्रॉस होऊन जागतिक व्यवस्थेमध्ये आपण बघत असतो सध्याच्या कंडिशनमध्ये आपला भारत नंबर 1 वरती आहे या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. प्लस तो भारत तरुणांच्या देशांच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण उल्लेख करतो. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे की भारताचं ऍव्हरेज एज या असणाऱ्या 2024ला किती आहे. जर आपण भारताला तरुणांचा देश म्हणत असू तर तो मुद्दा मला तुम्ही सांगणार आहात. मी ऑप्शन देतो 26, 27, 28, 29 यापैकी कोणत्या असणाऱ्या एजमध्ये भारत सध्या आहे. कारण सर्वाधिक जास्त लोकसंख्या जरी असले तरी भारताचा उल्लेख तरुणांच्या देशांच्या अनुषंगाने महत्वपूर्ण येतो. आता जर भारताचा थोडासा उल्लेख करायचा असेल 2024च्या कालखंडामध्ये तर भारताच्या लोकसंख्येचा असणारा जो काही ग्रोथ रेट आहे का तो 0.83% वाढतोय. सोबतच भारताअंतर्गत आपल्या भूप्रदेशाच्या माध्यमातून असणारी जी काही घनता आहे लोकसंख्येची डेन्सिटी आहे ती किती आहे तर 485 आहे. आणि जागतिक व्यवस्थेमध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताची रँक किती आहे तर भारत आहे नंबर 1 वरती. सोबत उल्लेख केला तर डेन्सिटीच्या अनुषंगाने भारताचे रँक जगामध्ये कितव्या नंबरवरती तर जगामध्ये 27व्या क्रमांकावरती आहे. हे लक्षात घ्यायचं. मग या असणाऱ्या असेटचा या लोकसंख्येचा वापर भारत कसा करतोय, डेव्हलपमेंटसाठी करतोय का, त्या कोणकोणत्या अँगलचा रेफरन्स असेल या सगळ्यांचा मुद्दा बघत असताना आता सध्याला जो इंडेक्स सांगतोय या रँकिंगच्या अंतर्गत तेव्हा भारत बघितला तर 2021 मध्ये 191 देशांच्या मध्ये भारत 135वा होता. तेव्हा स्कोर होता 0.633. आणि आता 2022चा उल्लेख केला तर थोडीशी रँकिंग पण वाढते आपली आणि स्कोर सुद्धा थोडासा वाढतो, इन्क्रीज होते 0.644 असा असणारा स्कोर आहे. आणि आपण 193 देशांच्या लिस्टमध्ये 134व्या क्रमांकावर आहे. पण याच्यामध्ये जर इंडिकेशन्स बघितले जे इंडिकेटर्स आहेत लाईफ एक्सपेक्टन्सीचा असणार उल्लेख केला तर जीवनमानाचा संदर्भ भारतामध्ये ऍव्हरेज किती आहे तर 67.7 इयर्स. म्हणजे भारतामध्ये जीवनमान किंवा प्रत्यक्षात आयुष्याचा असणार जो का कार्यकाल आहे का तो 67.7 वर्षांचा येतो. शाळेमध्ये अपेक्षित वर्षांचा उल्लेख केला तर 12.6 वर्षांचा उल्लेख या ठिकाणी येतो. आणि ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटलचा उल्लेख केला तर तो 6,591 अमेरिकन डॉलरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसतोय. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. आणि यासोबत उल्लेख केला तर काय लक्षात ठेवायचं आपल्याला की हा जो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे का ज्या असणाऱ्या HDI मध्ये असमानता आहे का या गोष्टीला सुद्धा जेव्हा चेक केलं जातं ना तो संदर्भ याच्यामध्ये मांडला तर लक्षात घ्यायचं की 2021 मध्ये जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मध्ये म्हणजे GII मध्ये भारत 191 देशामध्ये 122व्या क्रमांकावरती होता, जिथं भारताचा स्कोर होता 0.490. आणि 2022चा उल्लेख केला तर 193 देशामध्ये भारताचा स्कोर आहे 108 नंबरवरती आणि स्कोर आहे 0.437 या स्वरूपाचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो. हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. हाही मुद्दा इथं गरजेचा असेल. सोबत संदर्भ आणला तर काय लक्षात घ्यायचं आपल्याला की बघा की हा जो जेंडर गॅप जो आहे ना जो लेबर फोर्सच्या पार्टिसिपेशन मध्ये बघितलं जिथं प्रत्यक्षात आपल्याला लेबर फोर्स जो आहे ना की इथं कामगारांच्या संख्येबद्दल बोलायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा गॅप खूप मोठा दिसतो. कारण तो लक्षात घ्यायचं काय या ठिकाणी तर या गॅपमध्ये
पुरुषांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर 28.3% आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर 76.1%चा गॅप याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. तोही इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. हा एक महत्वपूर्ण मुद्दा. बरं, जो एचडीआय आहे तो काउंट करण्यासाठी जे महत्वपूर्ण असणारे निर्देशांक आहेत ते कोणते आहेत, त्याचे डायमेन्शन्स कोणते आहेत, मुख्य घटक कोणते आहेत, तर ते पाहिलं तर याचे 3 मुख्य डायमेन्शन्स आहेत. ते कोणकोणते असेल या ठिकाणी? लिव्हिंग स्टँडर्ड असं आहे, म्हणजे जीवनमान जगण्याची असणारी जी काही एककं आहेत, प्रमाणित मापकं आहेत, त्यांचा उल्लेख येतो. सोबतच एज्युकेशन आहे, शिक्षण आहे आणि हेल्थ आहे, आरोग्याच्या माध्यमातून याला काउंट केलं जातं. आणि हे काउंट करण्यासाठी काही इंडिकेटर्स आहेत, 4 इंडिकेटर्स आहेत. ते 4 इंडिकेटर्स कोणते असेल तर लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ, जन्माच्या असणाऱ्या वेळेस प्रत्यक्षात आयुष्य किती असू शकतं त्याची अपेक्षित असणाऱ्या वर्षांचा उल्लेख याच्यामध्ये आपण करतो, हे लक्षात घ्यायचं. आणि शिक्षणाच्या अँगलमध्ये पाहिलं तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, शाळांअंतर्गत इथं प्रत्यक्षात किती अंदाजे अपेक्षित वर्ष आहेत त्याचा उल्लेख येतो. दुसरा मुद्दा येतो या ठिकाणी कुठला? मीन इयर्स ऑफ स्कूलिंग, म्हणजे प्रत्यक्षात किती वर्षांचं असणारं शिक्षण झालेलं आहे याचाही उल्लेख याच्यामध्ये केला जातो. आणि जेव्हा लिव्हिंग स्टँडर्डचा उल्लेख येतो, आयुष्यमानाचा असणारा जो दर्जा काउंट केला जातो ना, जगण्याचा दर्जा, त्यामध्ये ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटाचा उल्लेख येतो. म्हणजे इथं जीएनआय पर कॅपिटाचा काउंटिंग या ठिकाणी करतो आपण, हे इथं लक्षात घ्यायचं. प्रति व्यक्तीचं असणारं दरडोई उत्पन्नाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तो हा कशासोबत आहे? राष्ट्रीय उत्पन्नासोबत जोडला जातोय. याच्या माध्यमातून हा असणारा इंडिकेशन्स त्या ठिकाणी काउंट केला जातो. बरं, हा जो इंडिकेशन आहे, इंडिकेटर्स जे जगभरामध्ये मान्य होत आहेत, त्याची असणारी सुरुवात करणाऱ्या 2 व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केला तर ते कोण दिसतात आपल्याला? तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी महबूब उल हक पाकिस्तानी व्यक्तींचा उल्लेख करतो, ज्यांच्या स्कॉलर्सच्या अनुषंगाने त्यांच्या असणाऱ्या आयडिओलॉजीच्या माध्यमातून जगाला मिळाला. त्यांनी विकसित केला कुठला? मानवी विकासाच्या दृष्टिकोनावर आधारित असणारा त्यांचा हा निर्देशांक दिसतो, एचडीआयचा मुद्दा. आणि याला अमर्त्य सेन यांच्या मानवी क्षमतावर काम करतो. अनेकदा लोक जीवनात इष्ट गोष्टी होण्यास आणि करण्यास सक्षम आहेत की नाही या दृष्टिकोनातून हा इंडेक्स या 2 व्यक्तींच्या विचारातून तयार होताना दिसतोय आपल्याला, हे इथं लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा? इथं प्रत्यक्षात जीवन जगत असताना उत्तम आहाराची आवश्यकता आहे, निवारा, निरोगी राहण्याची आवश्यकता आहे. त्याचे कारणांचा उल्लेख केला तर काम, शिक्षण, मतदान, सामूहिक जीवनात भाग घेणे, निवडीच्या स्वातंत्र्य केंद्रस्थानी आहे, म्हणजेच कोणीतरी उपाशी राहणे निवडत आहे का प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपासमारी आहे, या सगळ्यांचा विचार करण्यासाठीच या 2 व्यक्तींच्या विचारांचा उल्लेख येतो. महबूब उल हक आणि अमर्त्य सेन या दोघांचाही उल्लेख याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि हा जो प्रत्यक्षात मानव विकास अहवाल आहे तो कधीपासून आपल्याला दिसतो ऍक्टिव्ह होताना? तर 1990च्या कालखंडापासून आपल्याला हा ऍक्टिव्ह दिसतोय, जिथं मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून विविध थीम शोधल्या जातात. आणि हे कोण? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचा मुद्दा येतो, डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP यांच्या माध्यमातून हा असणारा इंडेक्स आपल्याला त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून रिलीज होताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि रिलीज करत असताना याचा असणार गोल काय, ध्येय काय आहे? तर संधी, निवड आणि स्वातंत्र्याच्या विस्तारासाठी योगदान देणं. काय ध्येय त्याचं? संधी, निवड आणि स्वातंत्र्याच्या विस्तारासाठी योगदान देणं, हे याचं ध्येय आहे. याची थीम काय आहे? तर याची थीम आता जी 2022-23 ची थीम आहे ती कोणती आहे? ब्रेकिंग द ग्रीड लॉक. काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी? जो अतिशय घट्टपूर्वक त्या ठिकाणी यंत्रणा लॉक करून बंदिस्त करून ठेवलेले त्याला तोडायचं आहे. कशासाठी? ध्रुवीकृत जगामध्ये सहकार्याची पुनर्कल्पना असं टायटल या ठिकाणी दिले. म्हणजे जिथं पोलरायझेशन होतंय, म्हणजे प्रत्यक्षात देश विभागले जात आहेत, त्या सगळ्या विभागलेल्या असणाऱ्या देशांच्या अंतर्गत आपल्याला काय करायचं या ठिकाणी? तर सहकार्य निर्माण करायचंय आणि ही पुनर्कल्पना प्रस्थापित करायचे, हा असणारा मूळ मुद्दा याच्यामध्ये येतो. हा जो मानव विकास निर्देशांक आहे याच्या अंतर्गत काय केलं जातं? हे एक संमिश्र निर्देशांक आहे, जे आपल्याला मुख्यत्वे करून 3 निर्देशांकाच्याच अंतर्गत त्या ठिकाणी येतात. त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी इंडिकेशन्स 4, म्हणजे डायमेन्शन्स मुख्य 3 आहेत आणि इंडिकेशन्स 4 आहेत. ते आपण बघितलं. त्यामध्ये बघितलं जन्माच्या वेळी आयुर्मानाचा उल्लेख केला जातो, जो
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 3 अचीव्ह करताना दिसतो. शालेय शिक्षणाच्या अपेक्षित वर्षांचा उल्लेख केला तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 त्यातला 4.3 अचीव्ह करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. शालेय शिक्षणाची सरासरी वर्षांचा उल्लेख केला, शाश्वत विकास लक्ष हा 4.4 अचीव्ह होतोय. आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा उल्लेख केला, GNI शाश्वत विकास लक्ष 8.5 इथं कंप्लीट करायचंय. त्यांच्या माध्यमातून हा असणारा HDI आपल्याला इथं मोजताना दिसतात. मग याचे एक्झॅक्टली अर्थ काय, या सगळ्या असणाऱ्या डायमेन्शनचा इंडिकेशनचा अर्थ काय, तर थोडक्यात बघूया आपण. मग इथं लक्षात घ्यायचं आयुर्मान, याच्यामध्ये काय म्हटलं जातं आयुर्मानाचा उल्लेख, हे असं वय आहे ज्याद्वारे एखाद्या विशिष्ट वयातील व्यक्तीने जगणे अपेक्षित असेल. म्हणजे किमान बाबा तेवढं वर्ष त्या असणाऱ्या संबंधित व्यक्तीनं जगणं अपेक्षित आहे, असा रेफरन्स याच्यामध्ये मांडला जातोय. आणि बालमृत्यू दराचा उल्लेख केला तर 1000 बाळांपैकी 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या मरण पावलेल्या अभ्रकांची असणारी संख्या या ठिकाणी काउंट केली जाते. किती संख्या म्हणतोय आपण, 1000 बाळांपैकी 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या असणाऱ्या मरण पावलेल्या बालकांचा उल्लेख येतोय, जो बालमृत्यू दराच्या अंतर्गत काउंट केला जातो. याच HDIच्या अनुषंगाने सोबत काउंट होतो त्या ठिकाणी महत्वपूर्ण काय, माता मृत्यू दराचाही उल्लेख याच्यामध्ये काउंट केला जात होता. तो संबंध बघितला तर बाळांना जन्म देताना 1000 मातांपैकी मरण पावणाऱ्या मातांची ही संख्या एकूण संख्या आहे असं काउंट होतो. आणि 2011-13 याच्या जनगणनेनुसार बघितलं तर भारतातील माता मृत्यू दर हा 167 चा सुद्धा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो. पुढचा इंडिकेशन पाहिलं तर प्रौढ साक्षरतेच्या प्रमाणाचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे दोन्ही लिंगांच्या लोकांची संख्या दर्शवतं. म्हणजे या ठिकाणी जेंडर गॅप इंडायसेसचा उल्लेख याच्यामध्ये येतो साक्षरतेच्या असणाऱ्या प्रमाणाच्या स्वरूपामध्ये. म्हणजे 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुष आणि स्त्रिया त्यांना वाचनाची आणि लिहिण्याची क्षमता आहे, त्यांचं साक्षरतेचं प्रमाण इथं काउंट केलं जाणार आहे. सोबतच दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येची असणारी टक्केवारी याच्यामध्ये विचारात घेतली जाते. ही दारिद्र्य रेषेखाली लोकांचं वर्गीकरण प्रत्येक व्यक्तीने दररोज घेतलेल्या कॅलरीनुसार केले जाते. जे ग्रामीण भागात 2400 आणि शहरी भागामध्ये 2100 आहे. आणि नमूद केलेल्या किमान मर्यादेपेक्षा कमी कॅलरी वापरणारी कोणती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असं म्हटलं जातं. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे हे अगोदरचे इंडिकेशन्स होते ज्यांना या ठिकाणी काउंट करताना आपण बघतो. आणि प्रत्यक्षात सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता कोणत्या इंडिकेशनच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी काउंट होताना दिसतात, तर 3 मेजर डायमेन्शन्स लक्षात घ्यायचे. कोणते त्या ठिकाणी आपण बघितलं तर इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा लिव्हिंग स्टँडर्डचा उल्लेख येतो, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे. या 3 मुद्द्यांचा डायमेन्शनचा. आणि 4 असणारे इंडिकेटर्स कोणते त्याच्यामध्ये, लाईफ एक्सपेक्टन्सी असणारा म्हणजे जन्माच्या वेळीची असणारी अपेक्षित वर्ष जगण्याची, सोबत पाहिलं तर अपेक्षित असणारी शिक्षणाची वर्ष त्या ठिकाणी, आणि प्रत्यक्षात प्राप्त केलेली शाळेतील वय किंवा शाळेतील असणारी एकूण वर्ष. सोबतच इथं बघितलं लिव्हिंग स्टँडर्डच्या माध्यमातून ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटलचा उल्लेख येतो. दरडोई उत्पन्नाचा संदर्भ या ठिकाणी काउंट केला जातोय, जो रिस्पेक्टिव्ह असेल कशाच्या, तर तो GNI सोबत असेल, हे याच्यामध्ये सोबत लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. या सगळ्यांचा मूळ मुद्दा कशा पद्धतीने होतात तो थोडासा यांच्या असणाऱ्या निर्देशांकाच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. सोबतच पाहिलं तर 2021 मध्ये हा जो HDIचं मूल्यात जर बघितलं आपण तर घसरण झाली होती. आणि ती घसरण आता काही असणाऱ्या वर्षानंतर आपल्याला थोडीशी सुधारताना दिसते. 2022 मध्ये भारताचा हा मूल्य 0.644 पर्यंत वाढलेला आहे. 193 देशामध्ये आपण 134व्या स्थानावरती दिसतोय. आणि सोबतच 2022 मध्ये भारताने सर्व HDI निर्देशांकामध्ये सुधारणा सुद्धा पाहिलेल्या आहे. मग आयुर्मान असेल, शिक्षण असेल, दरडोई GNI असेल, या तिन्ही कंडिशन्स मध्ये आपला भारत हा थोडासा इम्प्रूव्ह करताना दिसतोय. आयुर्मान किती होता 67.2 वरनं तो 67.7 वर्षांपर्यंत गेलाय. शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष किती 12.6 पर्यंत आता पोहोचलेले अपेक्षित वर्ष. आणि शालेय शिक्षणामध्ये सरासरी किती वर्ष या ठिकाणी आता आलेले आहेत तर वाढलेले आहेत ते किती 6.57 इयर्स. म्हणजे जवळपास 6.5 वर्ष या ठिकाणी प्रत्यक्षात शिक्षणामध्ये जातात, अपेक्षित आहेत त्याच्या दुप्पट म्हणूया आपण, हा उल्लेख इथे लक्षात घ्यायचा. आणि दरडोई GNI सुद्धा वाढलाय. तो किती होता 6542 अमेरिकन डॉलरवरनं 6951 अमेरिकन डॉलर पर्यंत आपल्याला पोहोचताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि बेसिक मुद्दा पाहिला
तर भारताने गेल्या काही वर्षात मानव विकासात उल्लेखनीय प्रगती दाखवली. 1990 पासून जन्माच्या वेळी आयुर्मान हा 9.1 वर्षांनी वाढलेला आहे. शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष सुद्धा वाढलेले आहेत, 4.6 वर्षांनी वाढलेले आहेत. 90 पासूनचा उल्लेख करतोय. आणि शालेय शिक्षणाची सरासरी वर्षांचा उल्लेख केला तर तो सुद्धा 3.8 वर्षांनी वाढताना दिसतोय. आणि कॅटलिन विसेन या ज्या निवासी प्रतिनिधी आहेत UNDP इंडियाच्या, त्यांनी हा असणारा रिपोर्ट आपल्याला देताना दिसतात. आणि त्यांनी भारताचे असणारे मूळ मुद्दे 1990 पासून कसे बदलत गेले त्याचा एक डाटा दिलाय. बरं, हे काउंट करत असताना एक सगळ्यात महत्वाचं इंडिकेटर खूप जास्त गरजेचा असतो, तो म्हणजे कुठला, तर GII-चा. म्हणजे इथं काय करायचं या ठिकाणी, ग्लोबल इनइक्वालिटी इंडेक्सचा उल्लेख येतो, जिथं लैंगिक असमानता निर्देशांकाचा उल्लेख येतो. 2022 मध्ये बघितलं तर HDI सोबत हा रिपोर्ट सुद्धा खूप महत्वाचा येतो. भारत किती आहे, 0.437 या गुणांसह 193 देशांमध्ये 108 क्रमांकावर पोहोचलेला आहे. हे आपल्या HDIच्या इंडेक्स मध्येच डिक्लेअर केलंय. आणि GII 2021 मध्ये किती होता, तर तो होता 0.490 गुणांसह, तो 122व्या नंबरवरती होता. आपले गुण कमी झालेत पण आपला इंडेक्स मध्ये रँक वाढलेले, 122 वरून आपण 108 नंबरवरती पोहोचतोय. हा संदर्भ याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचा असणार आहे, तो लक्षात घ्यायचा. आणि याच्यामध्ये अजून काय सांगितलं जातंय की 21च्या तुलनेत 2022 मध्ये आपली रँक वाढली किती, तर 14 रँकची आपल्याला वाढ दिसते. ह्या ठिकाणी रँकिंग मध्ये सुधारणा होते. गेल्या 10 वर्षामध्ये GII मध्ये भारताची रँक सातत्याने चांगली होती, ज्या म्हणून देशातील लैंगिक समानता साध्य करण्यासाठी प्रगतीशील सुधारणा सुद्धा होते. 2014 मध्ये हा क्रमांक होता 127व्या क्रमांक होता, तो आता 108 झालेला आहे. आणि महत्वपूर्ण मुद्दा पाहिला तर यामध्ये बघितलं तर श्रमशक्तीच्या सहाय्याने सर्वात मोठ्या लिंग अंतरापैकी एक भारताचा उल्लेख केला जातो. स्त्रिया 28.3% आणि पुरुषांचा उल्लेख केला तर 76.1% कामाच्या अंतर्गत दिसतात आपल्याला. आणि महत्वाचा संदर्भ काय, तर 47.8% फरक आहे या असणाऱ्या इंडायसेसच्या अंतर्गत. त्यामुळे हा असणारा असमानतेचा मुद्दा काउंट मध्ये येतो. आणि याच GIच्या अंतर्गत बघितलं तर 3 प्रमुख आयामामध्ये ते मोजलं जातं इनइक्वालिटी इंडेक्स मध्ये. याच्यामध्ये प्रजनन आरोग्याचा उल्लेख येतो, सशक्तीकरणाचा उल्लेख येतो आणि श्रम बाजार. हा तुम्हाला डायरेक्टली इकॉनॉमिक्सच्या इंडिकेशनच्या अंतर्गत विचारून झालेले क्वेश्चन्स मध्ये आलेले सुद्धा आहेत बरं का. आणि देशाचं GII मूल्य पाहिलं तर 0.437 हे जागतिक सरासरी. किती आहे जागतिक सरासरी, 0.462. आणि दक्षिण आशियाई सरासरी पाहिलं तर 0.478 पेक्षा चांगलं आहे, हे लक्षात घ्यायचं असं या अहवालामध्ये म्हटलंय. आणि याच्यामध्ये जे इंडिकेटर्स आहेत का, त्याच्यामध्ये कशी प्रगती आहे भारताची, तर प्रजनन आरोग्यामध्ये भारताची कामगिरी मध्यम मानव विकास गट किंवा दक्षिण आशियाई इतर देशामध्ये चांगली आहे. जागतिक व्यवस्थेमध्ये मध्यम गटामध्ये बसतो, तर या दक्षिण आशियाई देशांमध्ये चांगल्या कंडिशन मध्ये भारत जातोय. 2022 मध्ये भारताचा किशोरवयीन जन्मदर किती होता, तर तो 16.3 होता, जो 15 ते 19 वयोगटातील 1000 महिलांमागे किती जन्म होत आहेत त्याचा उल्लेख येतो. हा आकडा खूप मोठ्या पद्धतीने दिसतोय आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. 2021 मध्ये तो किती होता, 17.1 होता. म्हणजे आता याच्यामध्ये सुधारणा होताना दिसते. 17.1 वरून 16.3 वरती येतोय आपण या असणाऱ्या इंडेक्सच्या अनुषंगाने. ठीक आहे. मग ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताची असणारी रँक सुधारते आणि त्या अनुषंगाने आपल्याला भूमिका बदलताना दिसत आहे. तर याच्यावर थोडासा एक क्वेश्चन बघूया आपण. HDI संदर्भात मोजली जातो. HDI कशा संदर्भात मोजला जातो, बाल मृत्यू दराचा उल्लेख, वास्तविक GDP दरडोई, जन्माच्या वेळीचं असणार आयुर्मान का विकृतीच्या स्वरूपामधले असणारे मुद्दे या ठिकाणी काउंट केले. तर बाल मृत्यू दराचा उल्लेख जर बघितला तर तो आता काउंट होताना दिसत नाही, तो जुन्या इंडायसेस मध्ये काउंट होत होता. 2010 नंतर आपल्याला काउंट होताना दिसत नाहीये. वास्तविक जीडीपीचा असणारा जो काही दरडोई दर आहे का, तो त्या ठिकाणी बघितला तर हा जीडीपीशी संबंधित असणारे मुद्दे पाहिलं तर तो आता शक्यतो कशामध्ये काउंट केला जातोय, GNIच्या अंतर्गत काउंट केला जातोय, हे इथं लक्षात घ्यायचं. आणि जन्माच्या वेळी आयुर्मान काउंट केलं जातं का, तर यस आयुर्मान काउंट केलं जातं. आणि विकृतीचा उल्लेख याच्यामध्ये येत नाहीये. फक्त इथं जीडीपी ऐवजी काय पाहिजे, GNI पाहिजे. म्हणजेच उत्तर फक्त काय होईल, 3 बरोबर होईल, 2 सुद्धा बरोबर असणार नाहीये, हे इथं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचं पाहिलं तर खालीलपैकी कोणती संस्था मानव विकास अहवाल प्रकाशित करते याचा उल्लेख केला तर आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा उल्लेख करतोच. UNDP आपल्याला हा पब्लिश करताना दिसते.
हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग एचडीआय इंडायसेस मध्ये काय इंडिकेटर्स वापरले जातात, डायमेन्शन्स काय असतात, ते कशा पद्धतीने काउंट होत आहेत, त्यामध्ये आपल्या भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तीचं योगदान काय आहे, त्याचाही थोडासा अँगल आपण याच्यामध्ये लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चालेल. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. थँक्यू.